नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी नवरात्री स्पेशल आपण पुरी भाजी बनवणार आहोत. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुरी भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले प्रथम आपण पुरीचे जे आहे पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता नवरात्र चालू झाली की आरामशीर भेटतं दुकानांमध्ये. राजगिऱ्याचं पीठ 1 वाटीभर घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ मिक्स करून घेते आणि कोमट पाणी आपल्याला अगदी नॉर्मल पाणी घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी. आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे मी. छान असं पीठ मळून घेते. आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण आता 10 मिनिटासाठी पीठ साईडला ठेवून घेणार आहोत. जास्त गरम पाणी कोमट पाण्यात आपल्याला फक्त पीठ मळून घ्यायचं आहे. छान असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून घेऊया. तोपर्यंत भाजीची तयारी करूया. पुरी भाजी म्हटलं का आपल्याला वाटाणा बटाट्याची भाजी आठवते. आणि त्याच पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत. इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याबरोबर आपण वाटाणा नाही तर शेंगदाणे भिजवून घेतलेले आहे उपवासासाठी. म्हणजे वाटाण्यासारखंच लागेल, मस्त लागतं. आणि त्यासाठी मी 3 बटाटे कट करून घेतलेले. शेंगदाणे 1 वाटीभर शेंगदाणे भिजवून घेतलेले 2 तास. आणि इथे मसाल्यासाठी मी घेतलेले 1 चमचा तीळ घेतलेले, 1 चमचा खोबरं, सुकं खोबरं छान भाजून घेतलेलं आहे, 1 चमचा शेंगदाणे आणि थोडासा अद्रकचा तुकडा. सर्व आपण जिन्नस भाजून घेतलेले आहे. आणि इथे मिरची सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे. म्हणजे आपण मिरची पावडर बाहेरची नाही तर आपण घरीच बारीक करून घालणार आहोत. तर प्रथम आपण मिरची बारीक करून घेणार आहोत. इथे आपण मिरची बारीक केलेली आहे. आणि आता सर्व आपण जिन्नस जे आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत. आपल्याला पाणी न घालता बारीक करायचे आहे. शेंगदाणे, खोबरं आणि तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि मिरची जरी त्यात घातली तरी चालेल, मी मिरची त्यातच घालून घेते. या पद्धतीने आपला मसाला बारीक झालेला आहे, जास्त बारीक नाही केला, आबडधोबड. आणि आता आपण हा मसाला घालून म्हणजे आपल्याला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे भाजीमध्ये. पुरी संग खायला खूप छान लागते. चला तर मग भाजी बनवून घेऊया. भाजी बनवण्यासाठी इथे मी कुकर ठेवून घेतलेलं आहे गॅसवर. तेलही घालून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे. आणि तूप घातले तरी चालेल. आणि छान आपल्याला तेल गरम झालं की घालायचे आहे जे आपण बटाटे कापून ठेवलेले आहे. बटाटे आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहे लगेच. जिरा खात असेल तर घालू शकता. आणि 2-3 मिनिट झाले की आपल्याला घालायचं आहे जे आपण वाटण वाटून ठेवलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे. सर्व वाटण घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घेते. त्यातच घालून घेते चवीनुसार मीठ. छान आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आपला मसालाही छान परतलेला आहे. आता आपण पाणी घालून घेणार आहोत. 1 ग्लास प्रथम मी पाणी घालून घेते आणि छान मिक्स करून घेणार आहे. 1 ग्लास आपण घालून घेतलेलं कोमट पाणी घातलेलं आहे. आणि बघत असाल लगेच उकळी आलेली आहे. झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपली ही भाजी होती तोपर्यंत आपण पुऱ्या करायला घेऊया. 10 मिनिटानंतर आपलं पीठही छान भिजलेलं आहे. आपण तेल लावून थोडंसं मळून घेतलेलं आहे. आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया. पुरी बनवताना आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे. मस्त राजगिऱ्याच्या पिठावर आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. थोडं थोडं पीठ लावून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. आणि पुरी आपल्याला जास्त पातळ करायची नाही आणि ही पुरी थोडीशी जाडच ठेवायची. आणि आपल्या गव्हाच्या पिठासारखं राजगिऱ्याचं पीठ नसतं, थोडंसं भसरट असतं. त्यासाठी थोडंसं क्रॅक जातातच पुऱ्या. पण काही हरकत नाही, तुम्ही कट करून घेतल्या तरी चालेल आणि अशाच ठेवल्या तरी चालेल. मी या पद्धतीने पुऱ्या बनवून घेते सर्व सर्व या पद्धतीने एक पुरी मी डब्याने कट करून घेतलेली आहे. खूप छान अशा होतात. मी सर्व पुऱ्या याच पद्धतीने कट करून घेणार आहे. या पद्धतीने आपण काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि छान अशा झालेल्या आहे. आपण तळून घेऊया. आपलं तेल छान गरम झालेलं आहे, आपण तळून घेऊया. या पद्धतीने आपल्याला एक एक पुरी सोडून तळून घ्यायची आहे. मस्त अशा फुगत आहे बघत अशा. दुसऱ्या साईडनी तळून घेऊया. पलटी केली. छान आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे पुऱ्या. दोन्ही साईडने आपल्या पुरी छान तळून झालेली आहे. आपण काढून घेऊया आणि दुसरी या पद्धतीनेच आपण तळून घेणार आहोत. सर्व पुऱ्या याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहे. आपल्याला गॅस मीडियम मध्ये ठेवायचा आहे, जास्त कमीही नाही जास्त फास्टही नाही.
याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। बघत असाल आपली दुसरी पुरी छान अशी फुगलेली आहे। इकडे आपली 2 शिट्ट्यामध्ये भाजी झालेली आहे। मस्त अशी भाजी झालेली, जास्त रस्साही नाही आणि जास्त सुकीही नाही, मस्त अशी ग्रेव्ही थोडीशी झालेली आहे। आता बघत असाल तर मस्त अशी उपवासाची आपली पुरी भाजी तयार झालेली आहे। आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच रेसिपी संग पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा। बाय सर्वांना।